बारमध्ये दारू पिल्यानंतर बिलवरून झालेल्या वादातून बारमधील बाउन्सरने एका रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली। ही घटना सिंहगड रस्ता परिसरातील वीरबाजी पासलकर वडगाव पुलाजवळील क्लासिक बार समोर रात्री 12:30 वाजण्याच्या सुमारास घडली। या प्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतला असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अमोल शेजवाळ वय वर्ष 34 राहणार धायरी पाटा सिंहगड रस्ता पुणे असं मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव आहे। पोलिसांनी बाउन्सरला ताब्यात घेतलं असून पुढील कारवाई करण्यात आली आहे। घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त, सहाय्यक पोलीस उपायुक्त तसेच सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे, पोलीस निरीक्षक गुन्हे राघवेंद्र क्षीरसागर, सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल यादव, समीर चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक सुरेश जायभाई, अक्षय चव्हाण आदींसह पोलीस अधिकारी व अंमलदारांनी घटनास्थळी धाव घेतली। या प्रकरणी तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतला असून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे। मिळालेल्या माहितीनुसार वडगाव पुलाजवळ असलेल्या क्लासिक बारमध्ये रेकॉर्डवरील गुन्हेगार गोटे शेजवाळ आणि त्याचे मित्र दारू पिण्याकरता बसले होते। दरम्यान रात्री 12:30 वाजण्याच्या सुमारास बेलावरून बार चालकात आणि गोटे शेजवाळ यांच्यात वाद सुरू झाला। तो बार बाहेर जाऊन लागल्याने तेथील बाउन्सरने त्याला हॉटेल बाहेर अडविले। त्यातून त्याचे बाउन्सर बरोबर वाद सुरू झाला। यात वाद इतके टोकाला गेले की वादाचे रूपांतर हाणामारीत झाले। बारलगत असलेल्या टायर पंक्चर दुकानातील हातोडी आणून बाउन्सरने त्याच्या डोक्यात मारलं आणि यात त्याचं जागीच निधन झालं। पुण्यातील बारामतीत काल एका अल्पवयीन मुलाचा धारदार शस्त्राने डोक्यात आणि मानेवर वार करत निधन झाल्याची घटना घडली। बारामती शहरातील जवळची येथील काळ्या ओढ्याजवळ काल सायंकाळी 5च्या सुमारास ही घटना घडली। गणेश वाघमोडे वय वर्ष 17 असं मृत्यू झालेल्या मुलाचं नाव असून या घटनेनं बारामतीत खळबळ उडाली आहे। याबाबत नवनाथ उत्तम चोरमले वय वर्ष 39 राहणार अहिल्यादेवी चौक जवळची बारामती यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे।